संजय लीला भंशालीनी बोलवलं होतं मला बाजीराव मस्तानीसाठी, पण माझा चेहरा बघून बाजीराव मस्तानीमध्ये कोणती भूमिका जी तन्वी आझमीनी केली होती. म्हणजे रडणं काय असतं ते अलकाताईच असं दुसरं नाव आहे, तर ते खरं रडायला यायचं का की कसं काय ते जमवायचं तुम्ही? ती मला ना सासू मारते, नवरा मारतोय, नवरा छळ करतोय, यावेळी कधी रडायला यायचं नाही. ग्लिसरीन घ्यायला लागायचं. हे सह्या केलेले फोटो मी लोकांना द्यायचे, पण प्रचंड बिझनेस केला मी त्या जत्रांमध्ये. माझी प्रोडक्शन कॉस्ट आहे त्याच्याहून तिप्पट बिझनेस मी जत्रांमध्ये केला. काही व्हॅनिटी नसायच्या. आम्ही चेंज पण करायचं झालं तर टेम्पोमध्ये चेंज करायचो. जे लाईटचे टेम्पो येतात त्याची शटर बंद करायचो आणि आम्ही त्यामध्ये चेंज करायचो. ऍक्च्युली अलकाताई कशा आहेत म्हणजे फार अशा इमोशनल आहेत की अगदी शिलगाव वगैरे असं? जेव्हा ती माझी नजर काढायच्या किती जणी, मीठ मोहरी घेऊन यायच्या, मिरच्या घेऊन यायच्या, मला नवल वाटायचं. प्रपोज तुम्ही केला होता? मी केलं शेवटी. म्हटलं अरे समीर विचार आता, नुसते फिरतोय आपण. की अलका कुबल होत्या, अलका आठवले झाल्या, तर तुम्हाला अलका कुबल म्हणूनच का ओळखतात? काही इलाज नाही. मला अंधीतली सुचित्रा सेनची भूमिका खूप आवडते. मला निगेटिव्ह रोल करायला खूप आवडेल. म्हणजे मला मी दिसेन किती माहित नाही, पण मी प्रयत्न पूर्ण करेन. त्या निगेटिव्ह रोलमध्ये पण तुम्ही गोडच दिसाल. 27 वर्ष का लागली रंगभूमीकडे वळायला अलकाताईंना? आपण जर शिडीवरनं वर चढतोय तर आपल्याला उतरायचंच आहे. म्हणजे मी काय टॉपला कायम राहणार नव्हते. माझं वय काय तिथे थांबणार नव्हतं. म्हणजे मला एका सिनेमाला म्हणून घेतलं नाही. हाय हॅलो नमस्कार, मी जयती. ABP माझामध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्यासोबत आज अलका कुबल आहेत. वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही म्हणून मी थेट नाव घेतलं, कारण की अगदी माहेरच्या साडीपासून जे वेड लावलंय महाराष्ट्राला, ते त्याचं जी काही नशा आहे ती अजून उतरत नाही आहे. अनेकदा तुम्हाला प्रेक्षकांनी ज्या आहेत त्या सोशिक भूमिकेत बघितलं आहे, लढाऊ भूमिकेत बघितलं आहे, पण यावेळेला काहीतरी वेगळं प्रकरण आहे, कारण की वजनदार दिसतंय तुम्ही याच्यामध्ये. काय हे प्रकरण आहे नेमकं? खरं तर हे संपदा जोगळेकर कुलकर्णींनी लिहिलेलं नाटक आहे. नोव्हेंबरमध्ये आमची चर्चा झाली होती या नाटकावर, पण तेव्हा मला जरा 3-4 महिने वेळ नव्हता. पुन्हा त्यांचा फोन आला की आता आपण रीडिंग करूया का? म्हटलं करूया. आणि खूप आवडला विषय. त्यांच्या टीमनी आधी हे राज्य नाट्य स्पर्धेत नाटक केलं होतं आणि त्यांना बक्षीसही मिळाली होती. जेव्हा सगळ्या त्या कॅरेक्टरनी जेव्हा वाचन माझ्या घरी केलं तर मला खूप आवडलं स्क्रिप्ट आणि हो म्हटलं, कारण मी काहीतरी एकतर एवढ्या वर्षांनी नाटक करते तर मला एक काहीतरी चांगलं करायचं होतं. 27 वर्षांनी मी पुन्हा रंगभूमीवर काम करते. म्हणजे आता सध्या मी एका महानाट्यात काम करते, शिवशाही. त्याचं मी राजमाता जिजाऊ करते, पण व्यावसायिक नाटक अशा पद्धतीचं मी एवढ्या वर्षांनी करते. पण याच्यामध्ये एकंदर जी कसरत दिसते तुम्ही करताना, अगदी टी-शर्ट ट्रॅक, म्हणजे अशा अलकाताईंना आम्ही कधी पाहिलंच नाहीये. काय विशेष तयारी केली होती याच्यासाठी? एक तर विशेष तयारी नाही, विशेष तयारी करावी लागते मला एवढं दिसण्यासाठी. आणि दुसऱ्या अंकात एक वेगळा प्रवास आहे. म्हणजे मी म्हणेन हलकं फुलकं विनोदी आणि कौटुंबिक नाटक म्हणेन मी, कारण ह्याचा ट्विस्ट एक 15 मिनिटाचा वेगळा आहे, जो आम्ही प्रेक्षकांना सांगतो की सांगूही नका तुम्ही, तर मजा येते बघायला. कारण तोपर्यंत अशी गमतीदार प्रवास करत वेगवेगळी वळणं घेत हे नाटक जातं. पण खूप छान आहे. आई मुलाची कथा आहे, आई सुनेची कथा आहे, तिच्या मित्राची कथा आहे, अशी ती सगळी स्टोरी आहे. मला असं वाटतं निश्चितच सगळ्यांना एक तर कॉमन माणसाचं नाटक आहे आणि त्याला असा एक ठराविक प्रेक्षक नाही की ह्याच वयाचा प्रेक्षक या नाटकाला आहे. अगदी आमच्या आता 3 प्रयोग झाले, त्यालाही 10 वर्षाच्या मुलांपासून कॉलेजची मुलं वगैरे सगळी येतात, आत भेटायला येतात, त्यांनाही आवडतं आहे. तर हे विशेष आहे. पण 27 वर्ष का लागली रंगभूमीकडे वळायला अलकाताईंना? खरं तर मी जे शेवटचा आचार्य अत्रे महोत्सवात मी साष्टांग नमस्कार हे नाटक केलं होतं. त्यानंतर मी खरंच सिनेमे खूप करत होते. जवळजवळ 15 वर्ष मी टॉपला होते, वर्षातून 10-12 सिनेमे. त्यामुळे नाटकांना तारखा देणं शक्य होत नव्हतं, कारण सिनेमांची शेड्यूल कितींदा 22 दिवस, 25 दिवस, 20-20 दिवस, आणि माझे बॅक टू बॅक तिथे सिनेमे, वर्षातून 12-15 सिनेमे, म्हणजे एवढे महिने जायचे. मग मला वाटायचं एखादं नाटक घेतलं तर त्याला आपण जस्टिफाय करणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे त्याला तारखा देणं वगैरे. प्रोड्युसरला सांगायचं आता माझं शूटिंग आहे, आता मी एवढ्या प्रयोगाला तारखा देऊ शकत नाही, तर हे लॉयल राहणं नाही आहे. म्हणजे मला असं वाटलं की आपण त्यापेक्षा करू नये. जेव्हा आपल्याला वाटतं की आता मला वेळ मिळतोय तेव्हा रंगभूमीकडे वळावं. आणि त्यामुळेच जसं खरं काय काय जणांना जमलंही ते, पण मी खरंच खूपच सिनेमांमध्ये बिझी होते, त्यामुळे मला ते जमलं नाही. आता हे वजनदार हे नाटक आहे, 2025 सालातलं आहे. याच्यासाठी जे प्रमोशन करताय तुम्ही आता, ते न्यूज चॅनल्स किंवा हे प्रमोशन वेगळं आहे सोशल मीडियाचं, पण आम्ही असं ऐकलंय की अलकाताई तिकीट बुकिंगच्या ज्या विंडो असायच्या तिथेही बसायच्यात, कारण की प्रेक्षक
सिनेमाकडे वळावा. तर त्यावेळेचे दिवस आठवतात का? खूपच. म्हणजे मी जत्रांमध्ये 2005 ते जवळ-जवळ 2015 पर्यंत 10 वर्ष जात होते. आणि म्हणजे काय झालं, की मल्टिप्लेक्सला जसं आपला ऑडियन्स हिंदीचे ॲक्टर जातात, तर तसं ग्रामीण भागातही खूप ऑडियन्स होता. जत्रा खूप चालायच्या आणि मी तिथे तिकीट बारीत उभी असायचे. माझे सही केलेले फोटो द्यायला. तिकीट विंडो माझ्या हातून मी कधी तिकीटं विकली नाही. पण तिकीट बारीत पब्लिकमध्ये आणि डिस्टन्स असावं. त्यामुळे मला तिथे उभं राहावं लागायचं. माझे सह्या केलेले फोटो मी लोकांना द्यायचे. पण प्रचंड बिझनेस केला मी त्या जत्रांमध्ये आणि ते यश अनुभवलं. म्हणजे माझी प्रोडक्शन कॉस्ट आहे त्याच्याहून तिप्पट बिझनेस मी जत्रांमध्ये केला. वा. त्यामुळे मला तोही अनुभव एक वेगळा होता. पण आत्ताच्या काळातलं जे प्रमोशन्स आहेत, ते हे आवडतं की जत्रांमध्ये जे फोटोवरती नाही, सिग्नेचर वगैरे करणं हा काळ आठवतो? नाही जयती, मला असं वाटतं तो ऑडियन्स वेगळा आहे सिनेमाचा आणि नाटकाचा ऑडियन्स वेगळा असतो थोडा. म्हणजे एकतर खूप क्रीम ऑडियन्स, खूप नाटकावर प्रेम करणारा ऑडियन्स असतो. म्हणजे जसं मालिकेचं ऑडियन्स आहे, घर बसल्या मालिका पाहायला मिळत आहेत म्हणून बघणं. पण जेव्हा तिकीट काढून प्रेक्षक तुमच्याकडे येतात सिनेमा पाहायला म्हणा किंवा नाटक पाहायला, तो ऑडियन्स वेगळाच असतो, दर्दी असतो खूप. म्हणजे आता आम्हाला नाटकाच्या मध्ये कोणाला भेटायला देत नाही, म्हणजे प्रेक्षकांना, की तुम्ही आतमध्ये येऊ नका, आधीच सूचना केली जाते. पण जेव्हा संपल्यावर ऑडियन्स येतो तेव्हा खूप आनंद होतो. म्हणजे 50-100 जण जवळजवळ भेटायला आतमध्ये येतात, कौतुक करायला, फोटो काढायला, सेल्फी काढायला. बरं, एवढ्या वर्षांनी प्रेक्षक काय कॉमेंट करतात, म्हणजे काय कौतुक करतात अलकाताईंचं? खूप छान, खूप छान. म्हणजे त्यांना एक तर बरं वाटतं मी रंगभूमीवर काम करते म्हणून. त्यातलं ही माझी कॅरेक्टरही खूप आवडते. म्हणजे माझा प्रवासच यातला वेगळा आहे, त्यामुळेच मला आवडली. काहीतरी मला वेगळं करायला मिळतंय. म्हणजे मी आता त्या रडूबाईच्या भूमिका करून कंटाळले होते, खूप चुझी राहिले होते काम करताना. तर जेव्हा मला संपदाने विचारलं ह्या रोलसाठी, म्हटलं अरे वा, मला माझ्यासाठी पर्वणी होती ती. आणि आमचे डिरेक्टर संतोष वेरुळकर यांचा उल्लेख जाणून बुजून करेन, की त्यांनी माझ्याकडनं या छोट्या छोट्या जागा, कारण या भूमिकेसाठी खूप विनोदाचं टायमिंग असणं खूप महत्त्वाचं आहे. सगळ्या गोष्टी मी अशोक मामा, लक्षा, विजू मामा, विजय चव्हाण, प्रशांत सगळ्यांबरोबर भूमिका केल्यात, पण कामं केली आहेत. पण एक जे डिरेक्टरनी सांगणं असतं आणि डिरेक्टरचा ॲक्टर असला की खूप सोपं जातं आपल्याला काम करायला. नाही तर आपण एका साचेबंद भूमिकेतूनच जात असतो. पण जेव्हा डिरेक्टर काहीतरी चांगल्या सजेशन्स देतो आणि ते आपण करत राहतो, त्या इम्प्रूव्हमेंट, तर त्याचा फायदा खूपच पण होतो. आत्ताच्या ज्या अभिनेत्री आहेत त्या अगदी डाएट वगैरे हा सगळा, कारण की विषय तो आहे वजनदारचा, तर ते सगळं डाएट वगैरे, किटो डाएट वगैरे. अलकाताई त्यावेळेला काय डाएट करायच्या? कारण की मुलगी असून ते सुनबाई पर्यंतचा जो प्रवास आहे त्यात हो. अलकाताई काही चेंज नाही झाल्यात, तशाच होत्या. तशीच होते. मी माझ्या ॲक्सिडेंट नंतर बदलले खरं तर. पण मी आत्ता नेमकं योगायोगाने जयती 9-10 किलो वजन कमी केलं आणि मला हे कसं केलं? नाटक आलं. कसं ते मी केलं? चालते वगैरे, भरपूर चालते. मी डाएटमध्ये भाकरी खाते. असं ते ठरलेलं. भात नाहीच जवळ-जवळ. म्हणजे फक्त मासे खाणार असेल तर भात खाते. तर असं माझं ठरलेलं आहे. नाहीतर तो पण उकडलेला भात वगैरे असं माझं सगळं ठरवून मी खाते. फ्रुट्स खाते ठरलेली, विदाऊट शुगरची असतात ती. त्यामुळे मी कमी केलं ते. अगदी ठरवून कमी केलं होतं, कारण कामंही भरपूर येत आहेत. सिनेमे आत्ताही 5-6 सिनेमे करते. एक हिंदी वेब सिरीज बहुतेक करते. तर ते पण फायनल याला आहे बोलणं. तर काम भरपूर आल्यामुळे वाटायला लागलं नाही आता आपण जरा मग फिट हे होणं वजनाचं गरजेचं आहे. झालं, ब्युटी सिक्रेट काय आहे एवढ्या ओह माय वर्षानुवर्ष? गॉड! कसलं ब्युटी सिक्रेट. मला असं वाटतं आपलं मन आनंदी असेल किंवा आपण मनाने समाधानी असू तर ते चेहऱ्यावर येतं. वय काय तुमचं लपत नाही कधी, असं आहे. पण आणि तरुण दिसण्याचा प्रश्न नाही, फिट राखण्याचा प्रश्न आहे. म्हणजे आता काही मी 16 वर्षाची दिसणार नाही आहे बारीक झाले म्हणून. आहे ते वय दिसणार आहे. पण त्या वयातही मी फिट राहणं फार महत्त्वाचं वाटतं मला. पण म्हणजे मी अगदी लहानपणी बघितलेल्या, म्हणजे तेव्हा तर मी खूपच नक्की लहान तुझा होते. जन्म तरी झाला का जन्म माहित पण नाही. झाला नसेल. आणि त्यावेळेच्या माहेर साडी म्हणजे ते ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आणि त्याच्यावरती आम्ही रडायचो. आणि आता या हसणाऱ्या अलकाताई, ऍक्च्युली अलकाताई कशा आहेत, म्हणजे अजिबात फार नाही. अशा इमोशनल आहेत की अगदी ह्या नाही, आहेत? मला खरं-खुरं कोणाचं काही असं ऐकलं की येतं डोळ्यात पाणी. जसं या नाटकातही मी म्हटलं ट्विस्ट आहे, तर अलका कुबल टच शेवटी कुठेतरी असणारच. तो नाटकातही आहे. पण मी मुळात बाहेर अतिशय आनंदी राहते. त्यामुळे मला मित्र, परिवार, मैत्रिणी माझ्या खूप आहेत, की ज्यावेळी मी नाटक करते म्हटल्यावर माझ्या या सगळ्या नायिका सगळ्या आत्ताच माझ्याबरोबरच्या होत्या. सगळ्यांनी पोस्ट केलं Instaवर. हो, हो, हो. अगदी म्हणजे निवेदिता असू दे, किशोरी शहाणे, वर्षा उसगावकर, अर्चना नेवरेकर, अशोक शिंदे, बऱ्याच
बऱ्याच जणांनी, म्हणजे किती जणांची नावं म्हणजे घेऊ. सगळ्यांना आनंद आहे सोनाली की कुलकर्णी अलकाताई senior. दिसणार आहेत आता पुन्हा Yes, रंगमंचावर. अगदी म्हणजे अगदी प्रेमाने सगळ्यांनी लगेच पोस्ट केलं की हे एक बरं वाटतं, मनाला एक समाधान वाटतं की अरे क्या बात आहे हे. पण आता हे रडण्याचा विषय आता आपण मगाशी डिस्कस केला. तुम्ही अनेक मूव्हीमध्ये म्हणजे रडणं काय असतं ते अलकाताईच असं दुसरं नाव आहे. तर ते खरं-खुरं रडायला यायचं का? की कसं काय ते जमवायचं जयती, तुम्ही? मला ना सासू मारते, नवरा मारतोय, नवरा छळ करतोय, यावेळी कधी रडायला यायचं नाही. ग्लिसरीन घ्यायला लागायचं. पण जेव्हा खरोखर इमोशनल सीन असतात त्यावेळी मला खरंच ग्लिसरीन लागत नाही. मग आपोआप अश्रू येतात. असं मग एखादा तो scene 10 आठवतो? वेळा रिटेक झाला तरी, आता नाटकाच्या प्रयोगात पण ते 100 प्रयोग होऊ दे, 500 प्रयोग होऊ दे, तरी डोळ्यातनं अश्रू येतात, ते येतातच पण असा एखादा त्यावेळी. सीन आठवतोय का की म्हणजे ग्लिसरीन घ्यायची गरज नाही लागली, आपोआप असे रडायला लागले? कितीतरी सीन्स आहेत खरं एक तर. ऐकायचंय आम्हाला. म्हणजे मी नवसाचे पोरच्या वेळी पण होता एक असा इमोशनल सीन. माहेरच्या साडीच्या वेळी पण भले तो मेलोड्रामा असू दे, पण शेवटचा जो सीन होता की तिचा तो प्रवास दाखवलाय की तिला घरातून बाहेर काढल्यानंतर, त्यावेळी कधी ग्लिसरीन घ्यावं लागलं नाही. कारण अजूनही आपण महिलांवर अत्याचार, अन्याय होताना बघतो. आपण किती प्रगल्भ झालोय, आपण म्हणतो सुसंस्कारी आहेत, तरी आपण न्यूजपेपरला रोज वाचत असतो किंवा तुमच्या बातम्यांमध्येही ऐकत असतो की अजूनही हे अन्याय कमी नाही झालेत. आता अन्याय आणि बातम्यांकडे आलात म्हणून म्हटलं की आत्ताच काही दिवसांपूर्वी तुम्ही स्टेटमेंट दिलं की जर बाप असा असेल तर त्याला मारून टाकलेलं बरं. अगदी म्हणजे मला तर त्या गोष्टीची एवढी चीड आहे की 4 मुलींवर एखादा बाप बलात्कार करत असेल तर त्या मुलींनी सहन करू नये. म्हणजे हा बाप आहे का? मला असं खरंच वाटतं की एखाद्या एक मुलगी तुझी प्रेग्नंट राहिली, दुसरीवर करतोयस, तर अशा मुलींनी खून करून काही हरकत नाही. जस्ट त्यांना खरंच कधीच मला वाटत नाही काय होईल. पण अशा पुरुषाला शिक्षा झालीच पाहिजे, ठेचलंच पाहिजे अशा पुरुषाला, हे माझं मत आहे. ते त्याचंच कारण असं आहे की काय तुम्हाला 2 मुली आहेत पण त्या अभिनय क्षेत्रात नाही, त्यांना तुम्ही अगदी स्ट्रॉंग फायटर केलंय. येस, कारण मी मुळात स्ट्रॉंग आहे, भले पडद्यावर रडले तरी. पण माझी मोठी मुलगी पायलट आहे, दुसरी आता MD अनेस्थीशिया DY पाटीलला करते. तर दोघी मुली वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत. आम्ही त्यांना सपोर्ट केला. जावई माझा पायलट आहे, त्यामुळे बरं वाटतं सगळी पण त्या अभिनय क्षेत्रात न येण्याचं कारण असं काही की त्यांच्या आवडीने? त्यांच्या आवडीने गेलेत. माझा कधीच विरोधही नव्हता, पण माझा खूप पाठिंबाही नव्हता. कारण मला असं वाटायचं की हे अळवावरचं पाणी आहे. लक फॅक्टर खूप आहे. तुमचं खूप काहीतरी कलाकृती चालली तर तुम्ही एस्टॅब्लिश होता, नाही तर शेवटपर्यंत स्ट्रगलच आहे. म्हणजे तो मग पैसाही त्या मानाने मिळत नाही आणि नावही तसं मिळत नाही. फक्त ओळखतात लोक वगैरे. पण एक मार्केट होणं फार कठीण आहे आत्ताच्या काळात. म्हणजे एवढी कॉम्पिटिशन आहे. पण आता सई आहे, सोनाली आहे, प्रिया बापट आहेत, मुक्ता बर्वे आहे. खूप सगळ्या चांगल्या अभिनेत्री आहेत की ज्याने आपापलं नाव वेगवेगळ्या लेवलला गुरु खरं तर तुम्ही आहात. नाही. माझ्या खूप चांगल्या अगदी मी म्हणेन की जवळच्या आहेत पण या सगळ्या जणी. पिढी दुसरी असली तरी अगदी खूप अटॅचमेंट आहे सगळ्यांशी. पण तेव्हा आता ज्या वेळेला तुम्ही शूट सुरू केलं होतं म्हणजे अगदी आपण माहेरच्या साडीच्याच वेळेला म्हणूया कारण की तो एक माइलस्टोन आहे. त्यावेळेला मिळणाऱ्या कलाकारांना मिळणाऱ्या ज्या सोयी सुविधा आहेत आणि आत्ताच्या मिळणाऱ्या म्हणजे अगदी व्हॅनिटीपासून सगळं तुम्ही गेल्यावरती शूट सुरू होणार, हे कसं कम्पेअर करता? त्यावेळेचं आठवतं हे सगळं आपण जे दिवस म्हणजे असं काही? व्हॅनिटी तर नसायच्याच. म्हणजे स्टुडिओ असला तरी निदान स्टुडिओत शूट असेल तरी आम्हाला निदान वॉशरूमला जाता येत होतं. पण बाकीच्या वेळी आउटडोअरला शूट असेल तर ती सोयच नसायची. आणि बाहेर कुठे समजा पन्हाळा आहे वगैरे तर काही व्हॅनिटी नसायच्या. आम्ही चेंज पण करायचं झालं तर टेम्पोमध्ये चेंज करायचो. जे लाईटचे टेम्पो येतात त्याची शटर बंद करायचो आणि आम्ही त्यामध्ये चेंज करायचो. म्हणजे एवढी ती हे नव्हती. पण आम्ही सुखी होतो. पण कारण त्यावेळी ना युनिटमध्ये अटॅचमेंट खूप असायची. आम्ही 20-20, 30-30 दिवस शूट केलं की निघताना प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी असायचं. एवढे कुटुंबासारखे राहायचो. त्यामुळे मला खूप अभिमान वाटतो त्या गोष्टीचा. मला त्याचं कधीच अशी खंत वाटत नाही. आता व्हॅनिटी आल्या पण असं वाटतं अरे आता एवढं प्रोफेशनल झालंय की आपल्या शॉटला बाहेर या, शॉट देऊन पुन्हा व्हॅनिटीत जाऊन बसा आपल्या केबिन. तर मला असं वाटतं उलट त्याने आम्ही जोडले कमी जातो कधी कधी. हो, पण आता त्यावेळी आम्ही म्हणजे अशोक मामा समोर असेल, निळू भाऊ समोर असतील तर आम्ही चेअर्स टाकून समोर बघायचो की अरे काय एक्सप्रेशन्स देत आहेत, काय त्याच्यावर आपल्याला रिॲक्शन द्यायचे आहेत, ते कसं काम करतात. कारण मला काही कोणी गुरु नाही, मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आले, तर मला काही कुठले कोर्सेस केले नाही, काही नाही. पण ह्या कलाकारांकडून शिकायला मिळालं. त्यामुळे आम्ही कधीच सेटवर ना आपलं काम झालं की मेकअप रूममध्ये जाणं नाही. आम्ही तिथेच खुर्च्या टाकून बघायचो ते कसं काम करतात. असंच शिकत गेलो अगदी.
पण अगदी ज्या वेळेला तुमचे ते सीन वगैरे शूट असायचे त्यावेळेला अशोक मामा बाजूला आहेत किंवा काय असं, हो. तर त्यावेळेची जी गंमत, कारण की आता तर कॉल टाइम झाले तुमचे की परत तुम्ही जा वगैरे. खूपच तसं होतं. पण सगळे एकमेकांना ना खूपच म्हणजे मला अशोक मामा मी गुरु का म्हणते, कारण मला डायलॉग डिलिव्हरी पण तेव्हा चला आपले डायलॉग झालेत म्हणायचे, असे 3 सिनेमे केले त्यावेळी. माहेरची साडी माझा 30वा चित्रपट आहे. पण त्याआधी असं झालं की मग अशोक मामा म्हणायचे, अलका यातला कंटेंट बघ, काय लक्षात घे, यातल्या कुठल्या शब्दावर वजन द्यायचं, हे काय महत्त्वाचं आहे, ही त्यांनी मला सवय लावली. तुझ्या वाचून कर्मेना ही पहिली फिल्म माझी, 3री फिल्म. अशोक मामांच्या तेव्हा 100-125 फिल्म झाल्या होत्या. आणि त्यांच्यामुळे मला ती सवय लागली, ते वळण लागलं. आणि मग त्याचा फायदा मला पुढे खूप झाला. म्हणून मी त्या दृष्टीने माझे डिरेक्टर जसे माझे गुरु, तसेच अशोक मामाही मी गुरु मानेन. सासवांबाबत जे काही तुमचं एक हे होतं की सासू सुनेचा छळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, पण त्या सासू ऍक्च्युअल माझ्या जयती मैत्रिणी किंवा म्हणून आईसारख्या होत्या. जशा आशालता माझ्या आईसारख्या होत्या, सुहासिनी देशपांडे कधीही मुंबईत आल्या की माझ्या घरी राहायच्या. आशालता, त्यांना कधी मडचं शूट असलं की त्यांना ते लांब पडायचं, त्या माटुंग्याला माहीमला राहत होत्या, मग त्या माझ्या घरी राहायच्या, कारण माझ्या इथून मी गोरेगावला राहते, तिथून जवळ पडतं. तर ह्या माझ्या आईसारख्या होत्या. पडद्यामागची मैत्री आमची वेगळी होती, नातं वेगळंच होतं. ते विहिरीत ढकलताना वगैरे जो काय राग आऊ पण माझी तशीच आहे. म्हणजे मी आऊला नेहमी फणसच म्हणते. ती जशी वरना वाटते लोकांना तशी ती अजिबात नाही. खूप प्रेमळ आहे, खूप सॉफ्ट आहे. आणि तिने खूप प्रेम केलं आणि अजूनही करते. म्हणजे आवर्जून ती सगळ्या गोष्टींना फोन करेल, कौतुक करेल. तर आऊचा हा मोठेपण आहे. आता तुम्ही असे चित्रपट केल्यानंतर जत्रांमध्ये प्रमोशन वगैरेसाठी तुम्ही जायचात त्यावेळेला, तर असं झालं असेल ना त्यावेळेला गावच्या बायका येऊन तुमच्या गालावर हात वगैरे फिरून असं, अगं किती सहन करशील ग वगैरे असं? जयती माझी नजर काढायच्या किती जणी, मीठ मोहरी घेऊन यायच्या, मिरच्या घेऊन यायच्या. मला नवल वाटायचं. म्हणजे अगदी मी काळूबाईचं पण शूट करत होते. मी त्या गावात शूट करत होते. देवी म्हणून जेव्हा बाहेर आले पहिल्यांदा, त्यानंतर मी देवीचे बरेच रोल्स केले. अरुण कचरेंची फिल्म. त्यावेळी पण बऱ्याच बायका वेगळ्याच भारावून अशा, आणि जत्रेत पण असं हाताला स्पर्श करायला अशा त्या आसुसलेल्या असायच्या. डोळ्यात त्यांच्या पाणी यायचं मला बघून. तर हे प्रेम खूपच मिळालंय मला. म्हणजे मी ते विसरू शकत नाही. मी सदैव प्रेक्षकांची ऋणी आहे. आणि म्हणतात ना, एक भाग्य असतं, एक सौभाग्य आणि एक महदभाग्य. ते महदभाग्य खरं ते तुमच्या नशिबात. कारण ह्या प्रेक्षकांचं प्रेम लाभल्याशिवाय, समजा त्यांनीच आपल्याला विचारलं नाही तर आपल्या आयुष्याला काही किंमतच नाही, कलाकाराच्या आयुष्याला. त्यामुळे मी प्रत्येकाला असंही सांगते की प्रेक्षकांशी वागताना फार नम्रतेने वागा. म्हणजे तेच तुमचे इथेही बसवतात आणि खालीही पाडतात. तर तुमच्या हृदयात त्यांना ठेवायचं असेल त्यांना, तर तुम्ही नीट वागलंच पाहिजे. 2 मिनिटं कोणाशी हसलं बोललं तर काही कमीपणा येत नाही. हा म्हणजे आत्ताच्या कलाकारांना सल्ला आहे. मी असं ऐकलंय की अलका कुबल खूप वेगाने गाडी चालवतात वगैरे, म्हणजे बरेच जण तुमच्याबरोबर गाडी शेअर करायला, म्हणजे बसायलाही घाबरतात, असं काही खरंय? बऱ्याच वेळ गाडीतनं उतरलेत बरेच जण. सुबल सरकार, अरुण कर्नाटकी. अलका काय करता तुम्ही? नाही असं काही मी जाणून बुजून नाही, माझा स्पीडच तो होता, वेगच तो होता. मी 120-140 ने गाडी चालवायचे अशा रोडना भन्नाट. कधी कलाकार सोबत आहेत आणि असं कधी करून घाबरवलं? सगळ्यांचे डोळे असे व्हायचे एकदम मोठे, एकदम की नको अलका बरोबर नको, आम्ही अलका येतो ना नंतर येतो असं म्हणायचं. पण मजा यायची. ते असं होतं. पण वयानुसार बदलत जातो वेग. जसं आई झाले, मुली झाल्या, असं तशी मॅच्युरिटी आली, तसा तो वेग कमी होत गेला. या अशा वेगात गाडी चालवणं चुकीचंच आहे. सगळे रूल्स आपण पाळायला पाहिजेत. जसं आत्ता बेल्ट लावणं गरजेचं आहे, तो स्पीड मेंटेन करणं. जिथे आपल्याला इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत तिथे 60च्या स्पीडने चालवा, इथे 80च्या, तर आपण ते फॉलो करायला हवे. माझ्याकडनं त्या चुका झाल्या आहेत. आता तुमचं ऑपरेशन झालं त्यावेळेला, तर तुम्ही म्हणालात की जसं ब्रेक घेतला होता, त्याच्यानंतर आता पुन्हा तुम्ही रंगमंचावरती येताय, पदार्पण आहे तुमचं नवीन. याच्यामध्ये एक पार्टनर म्हणून आपल्या पतीची तुमच्या भूमिका किती महत्त्वाची आहे, या सगळ्यात किती महत्त्वाची वाटते? कारण की काय होतं, कलाकारांचं म्हणजे खास करून फिमेल ॲक्ट्रेसचं असं बघतो आपण की खूप जास्त नावारूपाला असतात आणि एका पर्टिक्युलर इन्सिडेंट नंतर ते सगळं ठप्प होतं. आणि त्याच्यानंतर पण तुम्ही आता परत रंगमंच करायचं आहे, कारण की तिथे असं आहे की बाप दाखवून येते श्राद्ध घाल, म्हणजे तुझी ॲक्टिंग तिथे खूप जास्त महत्त्वाची. पण ना मला असं वाटतं जयती, आपण जर शिडीवरनं वर चढतोय तर आपल्याला उतरायचंच आहे.
म्हणजे मी काही टॉपला कायम राहणार नव्हते, माझं वय काही तिथे थांबणार नव्हतं. त्यामुळे चला या वर्षानंतर मला काही वर्ष मी टॉपला राहिले. 15 वर्ष तरी खूप मिळाली मला आयुष्यात, की 15 वर्ष मी एवढे सिनेमे केले. म्हणजे आता जवळजवळ 300-325 चित्रपट झाले माझे. पण ते यश मिळालं म्हणून झाले. पण असं माहिती होतं, की हळू आपल्याला खाली उतरायचंच आहे. मग मनानेच ते स्वीकारलं होतं. इथूनच माइंडसेट होतं, की आपल्याला आता फक्त मी चूझी राहिले. मी काहीही करत नाही गेले. म्हणजे मला 1 दिवसाचं कोणी विचारलं, की अलकाताई 1 दिवसाचं गेस्ट अपीअरन्स आहे, कराल का? मी नाही म्हणते. मी चूझी राहिले. मला आता वेगळ्या भूमिका करायच्या आहेत आणि छान भूमिका. तरच मी काम करते. मग 5 सिनेमे असू दे, 4 असू दे वर्षातनं, पण चांगलं काम तुमची करायचं आहे. बकेट लिस्ट काय? कारण की तुम्ही आता बऱ्याच भूमिका केल्या आहेत, पण अजून तुम्हाला काय करायचंय? बकेट लिस्टमध्ये मला अजूनही वेगळ्या भूमिका करायच्या आहेत. म्हणजे खूप. काय पर्टिक्युलर? म्हणजे मला अंधीतली सुचित्रा सेनची भूमिका खूप आवडते. मला निगेटिव्ह रोल करायला खूप आवडेल. म्हणजे मी दिसेन किती माहीत नाही, पण मी प्रयत्न पूर्ण करेन. त्या निगेटिव्ह रोलमध्ये पण तुम्ही गोडच दिसाल. म्हणजे मला एका सिनेमाला म्हणून घेतलं नाही. म्हणजे संजय लीला भन्सालीनी बोलवलं होतं मला बाजीराव मस्तानीसाठी. पण माझा चेहरा बघून ते बाजीराव म्हणाले, मस्तानीमध्ये कोणती भूमिका देते? जी तन्वी आझमीनी केली ती. हो, पण मला माझा चेहरा बघून म्हणाले, "अरे बापरे अलका, तुम लगती ही नहीं हो, इतना सोबर फेस आहे तुम्हाला." तर म्हटलं असं पण होतं कधी-कधी, तेही नुकसान होतं. म्हणजे ते 20 दिवस मला त्यांच्या प्रोडक्शन हाऊसमधनं सतत कॉल येत होते. मी आउटडोअरवरनं आल्या गेले भेटायला त्यांना. पण चला जाऊ दे, मी 1 तास त्यांना भेटले. आयुष्यातला माझा तो 1 तास खूप छान गेला त्यांच्यावर गप्पा मारण्यात. ही माझी आठवण आहे. पण मला शुअर आहे की तुमची जी अशी इच्छा आता बोलून दाखवली आहे तुम्ही उघडपणे, तर नेक्स्ट तुमचा इंटरव्ह्यू घेईन त्याला तो निगेटिव्ह रोल मधला असेल. नक्की नक्की खरंच मला आवडेल करायला. जसं मला धुरळामध्ये थोडीशी शेड होती. पॉलिटिकल फिल्म होती धुरळा, समीर विद्वांस यांनी आणि झीची. पण मला वेगळी शेड मिळाली होती त्यामध्ये. जसं आता मी वेडिंगचा सिनेमा केला, त्यातली आई पण छान होती. असं मला कधीतरी वेगळं करायला मिळतं. आता मी एक इश्शकबाजी म्हणून अजय नाईकांची फिल्म करते. ती पण खूप वेगळा रोल आहे. म्हणजे ती कला केंद्रातली अक्का आहे. मग तिचा गेटअप तसा असणार आहे. ती नटलेली खूप, त्यांचं टिपिकल ते राहणं, तर त्या मुलींना, त्या डान्सर मुलींना कसं, अशा पद्धतीची कॅरेक्टर आहे. तर अशा वेगवेगळ्या नितीन कांबळेंची वारी करते आता, वारीमध्ये शूट आहे. तर मजा येते याचं वेगळं करायला. पण मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. मला हा खूप विचारायचा होता, की अलका कुबल होत्या, अलका आठवले झाल्या, तर तुम्हाला अलका कुबल म्हणूनच का ओळखतात? काही इलाज नाही. माहेरच्या साडीच्या वेळी मी अलका आठले असते, तर ही वेळ आली नसते. म्हणजे अजूनही मी कितीदा आग्रहाने सांगते, मला अलका कुबल आठले तरी लिहा, किंवा अलका आठले कोणी म्हणालं ना, मी एवढी आनंदी होते जयती, खरंच सांगते. मला खूप आनंद होतो. पण आता काय झालं, ते माहेरच्या साडीने नाव एवढं पॉप्युलर झालंय की इलाज नसतो कधी कधी. म्हणजे लोक पटकन आठले म्हणून आता ओळखतात, पण पूर्वी ते खूप वेळ अलका आठले कोण असं व्हायचं. आता लोकांना माहीत झालंय समीर आठले माझे पती आहेत. माझ्या मिस्टरांनी मला आयुष्यात खूप सपोर्ट केला. म्हणजे समीरने खूपच केला. एक तर या लाईनमधलं असेल म्हणून माहिती आहे. तो टेक्निशियन आहे, त्याला माहिती आहे अलका पडद्यावर दिसते, तिला ग्लॅमर असणारच. त्यांच्याही मनाची तयारी होती. माझ्या सासूबाईंनी सांगितलं होतं की अभिमान पिक्चर बघा, संसाराचा अभिमान होता कामा नये, हे माझ्या मिस्टरांनीही सांगितलं होतं. तर ह्या गोष्टी आम्ही. पण तुम्ही ते राऊंड मारता मारता कोल्हापूरला नंतर सगळ्यांना एक एक करून कटवायचात वगैरे. मला ही आतमधली बातमी आहे. येस येस, खरंच आहे की आम्ही कधी प्रेमात पडलो आणि शेवटी मलाच विचारावं लागलं, समीर अरे लग्नाचे विचार तरी, आता 6 महिने फिरतोय. बापरे. मी एका आई म्हणायची, "ए काय फिरताय आता, मी जास्त, तू लवकर लग्न वगैरे करून मोकळी हो." कारण खरंच आहे, मध्यमवर्गीय संस्कार असतात की वेळेत लग्न, वेळेत मुली. माझ्या मुली, म्हणजे मी एवढी टॉपला होते तरी मी 2 मुली झाल्या, मला चान्स घेतला नाही. वेळेत सगळं आई पण व्हायला हवं असं सगळं वाटत होतं. प्रपोज तुम्ही केला होता? मी केलं शेवटी. म्हटलं अरे समीर विचार, आता नुसते फिरतोय आपण. कसं विचारलं? हेच विचारलं का? असंच विचारलं, समीर विचार ना आता लग्नाचं, माझ्या घरून विचारतायत आता. आणि त्यांचं उत्तर काय होतं? नाही ते समीर असं आता खूप बडबडतो, त्यावेळी थोडं कमी बोलायचं. मग ते म्हणाले की नाही, करूया. आणि मग मी समीरच्या आई वडिलांना भेटले वगैरे. त्याचे आई वडील खूप, माझे सासू सासऱ्यांचा माझ्या करिअरमध्ये खूप मोठा वाटा आहे. म्हणजे त्यांनी एवढा सपोर्ट केला की माझ्या सासूबाई शेवटची 9-10 वर्ष अल्झायमर्स पेशंट होत्या, पण मी त्यांचं त्यामुळे बाळासारखं केलं. की कारण मी त्यांची उतराई व्हायचं मला तिथेच हे होतं. कारण त्या बाईंनी मला घरात कधीच सासू पण अनुभवायला दिलं नाही, आई म्हणून राहिल्या आणि मला कायम सपोर्ट केला. त्यामुळे माझ्या करिअरमध्ये कधी खंड पडला नाही. पण खरं तर ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे त्यांनी सपोर्ट केला म्हणून आज तुम्ही इथे आहात वगैरे. पण ज्या वेळेला सून चित्रपटात साकारणं आणि ज्या वेळेला खरी सून साकारणं, त्याला किती कसरत लागते. आणि त्याच्यामध्ये पण अलकाताई खूप पुढे आहेत, याचं
हो. जयती मी म्हणजे असं होतं की उंबरठ्याच्या आत आले की सगळं हिरोईन वगैरे बाहेर. म्हणजे मी अगदी पूर्ण गृहिणी असते. माझ्या मुलींचा अभ्यासही घ्यायचे. जेव्हा वेळ असेल तेव्हा किचनमध्ये असते, सगळं करते. आलेल्या पाहुण्यांचं वगैरे सगळं करणं मला आवडतं. घरी पाहुणे येणं आवडतं. दारात माणसं असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ते मी खूप एन्जॉय केलं आणि मी घरात आई, मुलगी, सून किंवा पत्नी म्हणून ते सगळं निभावलं. म्हणून संसार आता 33 वर्ष झाली परवाच लग्नाला. हां. पण संसार अजूनही चांगला चाललाय टचवूड. टचवूड. तुम्हाला खूप कॉम्प्लिमेंट्स येत असतील चाहत्यांकडून, पण हो. समीरजींकडून कुठली म्हणजे कोणतं गाणं वगैरे असं छान बोलून दाखवतात किंवा ते तुम्हाला आता लक्षात आहे? नाही किंवा समीरला माझं आता वजनदार मधलं पण काम खूप आवडलं हं. आणि आम्ही एक फिल्म केली होती घर मी नाव विसरले. त्यातलंही काम तेव्हा आवडलं. त्याने घरी येऊन लगेच सांगितलं, "अलका मस्त काम केलंयस." म्हणजे हे समीर फार कमी बोलतो. तसं मी समीरचे दोष काढत असते, की थोडं लाइटिंग इथे असं हवं होतं किंवा हा हां. सोर्स असं वगैरे असं बोलतो. खरं तो टेक्निशियन आहे. मला काही त्यातलं हां. नाही. पण नजर असते एक आपली. हां. एवढे वर्ष काम करतोय. हां. तर असे आम्ही ते दोष काढत असतो एकमेकांचे. पण जेव्हा चांगलं असतो तेव्हा तेवढंच अप्रिशिएट पण करतो. आता हा विषय खरं तर थोडासा वेगळा आहे, पण सध्या घडतोय. पहलगाममध्ये आता हल्ला झालाय आणि अगदी धर्माला विचारून वगैरे हो. म्हणजे तुमचा धर्म कोणता किंवा काय? तर मला एक ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून विचारायचं की या सगळ्याकडे एकंदर बघताना मला तर वाटतं पण समजा समोरनं हल्ला झाला तर आपण काय गप्प बसून चालणार नाही ना. आपले मोदी सरकार आहे, छान निर्णय घेतील यावर विश्वास आहे माझा. पण मला असं वाटतं जेवढे आपण शिकतोय, सुशिक्षित होतोय, सुसंस्कारी होतोय, तेवढंच आपण जात आणि धर्म जास्त करायला लागलोय. हे खरं करता कामा नये. म्हणजे तू कुठल्या जातीचा आडनाव विचारणं, हे करणं मला ते पटत नाही मनाला. कारण मला वाटतं आमच्या इंडस्ट्रीत कधीच आम्ही आडनावं नाही विचारत. आम्ही नावांवरनं हाका मारतो. मग कोणी सलीम असेल, कोणी अजून कोणी असेल, काही असेल. आणि मुळात म्हणजे ज्या पहलगाम मधल्या हल्ल्यांना जे वाचवणारे पण हो. ते तिकडचे स्थानिक तिकडचेच मुस्लिमच होते, होते. स्थानिक मुस्लिमच होते. त्यामुळे सगळीच माणसं अशी नसतात. म्हणजे मुस्लिम आहे म्हणून काही सगळी अशी नसतात ना. त्यातही चांगली असतात ना. म्हणजे त्यातले 2-4 असे असले की 1000 जणांना हे होतात आहे. तर मला असं वाटतं हे सगळं तुम्ही काळानुसार बदलायला हवं. आपण एवढे वर्ष गुण्यागोविंदाने नांदतोय. म्हणजे हिंदू, मुस्लिम काय कुठलाही जात धर्म असू दे. आपण कधी असं केलं नाही आणि आत्ता हे जास्त व्हायला लागलंय. हे मला असं वाटतं कशा करताय माहिती का नाही. पण असं सोशल मीडियामुळे की काय असं नाही सांगू शकत. पण लोकांची मतं आता माझी जात, माझा धर्म असं खूप होत चाललंय. जे घरात प्रत्येक जण ठेवायचे विषय ते सार्वजनिक होत चालले. सार्वजनिक आणि म्हणजे शक्ती प्रदर्शनं प्रत्येक जण करायला लागलेत. म्हणजे हा करतोय का मग आम्ही आमचं आत्ता करतो. ही कॉम्पिटिशन वाढत चालली आहे. ते खरंच बंद व्हायला हवं. पण आता वजनदारीची एक भूमिका आहे याच्यामध्ये अगदी तुम्ही मस्त खाऊन पिऊन असे दिसताय, पण एकीकडे आपण आता म्हणायला गेलं तर आजकाल हे बॉडी शेमिंग वगैरे हा सगळा जो प्रकार आहे, तर अलकाताईंना आता एवढ्या इंडस्ट्रीमध्ये राहिल्यावर असं वाटतं की हे खरं आहे, म्हणजे तुम्ही जाड असल्यामुळे कुठेतरी तुम्हाला ते भूमिका नाकारली जाते? मी नायिका म्हणून असते आणि तेवढी जाड असते तर मला खरंच जरा भूमिका मिळताना त्रास झाला असता. पण मी जेव्हा नायिका होते मी खूप फिट होते. मी जिममध्ये जायचे, चालायचे, स्वतःला मेंटेन केलं होतं. माझ्या ॲक्सिडेंटनंतर पण तोपर्यंत मी आईच्या, मोठ्या वहिनीच्या वगैरे भूमिका करत होते. तो त्रास झाला नाही. पण मलाच पडद्यावर बघताना वाटायचं मी थोडी जास्तच जाड दिसते. पण मी ऑपरेशनचं कारण किती दिवस करणार? म्हणजे मला आताही लिमिटेशन आहेत जमिनीवर बसायला वगैरे. पण मी चालते मग तेवढं करते. त्यामुळे मला तो फरक पडला की मी वजन कमी करू शकले. मला असं वाटतं फिटनेस गरजेचं आहे. पण न्यूनगंड असता कामा नये की माझं शरीर खूपच भारद असतंय, मी खूप वजनदार आहे. मग वजनदार तुम्ही खऱ्या अर्थाने तुमच्या ओळखीने राहा, तुमच्या कर्तृत्वाने राहा, असं मला जास्त वाटतं. की तुम्ही आरोग्य चांगलं राखणं, फिटनेस राखणं गरजेचं आहे. पण तुमची आयडेंटिटी पण तेवढीच महत्त्वाची आहे. म्हणजे त्या बाबतीतही तुम्ही कॅरेक्टरमध्ये, तुमच्या प्रोफेशनमध्येही वजनदार असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. हा एक खूप मोलाचा सल्ला आहे. कुठलंही तुम्ही क्षेत्र निवडा. मग शिक्षिका असू दे, नर्स असू दे, न्यूज रीडर असू दे किंवा अजून कोणी आता. पण तुम्ही त्यातही आपलं वेगळी ओळख मिळवण्याचा प्रयत्न करा. पण आता हे सगळं अभिनेत्री, मॉडेलिंग म्हणजे प्रत्येक जण आता फोटोजेनिक व्हायला बघतो, इन्स्टा रील व्हायला बघतो, इन्फ्लुएन्सर व्हायला बघतो. अशा वेळेला आपण एक खूप सक्सेसफुल अभिनेत्री आहोत आणि आपली मुलगी डायरेक्ट प्लेन उडवते, पायलट आहे. ह्या वेळेला हे बघताना कसं वाटतं? कारण की हा खूप वेगळाच प्रवास आहे. अगदीच आहे. कारण की तुम्ही दोघंही ह्या क्षेत्रातले आहात ना. आणि आम्हाला खरंच माहित नव्हती या लाईन बद्दल. तिला जेव्हा पायलट व्हायचं होतं मी 4 मग कोण कोण ओळखी काढल्या, त्या पायलट्सकडे गेले, काय काय मार्गदर्शन घेतलं. आमचा काहीच संबंध नव्हता या लाईनशी. पण पहिल्यांदा
छोटा लेक प्लेन उडवताना तुम्ही होतात? नाही, ती 6 वर्ष झाली पायलट झाली आहे. पण आत्ता माझा 2-3 महिन्यापूर्वी मी एका नागपूरला इव्हेंटला चालले होते आणि तिचंही नागपूर फ्लाईट होतं. ती इंडिगोला आहे आणि मी सकाळी रात्री आम्ही दोघी गप्पा मारत होतो. म्हटलं अगं माझं सकाळी लवकर फ्लाईट आहे. तर म्हटलं नागपूरला इव्हेंट आहे ना, तर ती म्हणाली हो माझे उद्या नागपूर आहे. मग म्हटलं मी पण इंडिगोने चालले आहे. तर असं झालं ते आणि म्हणाली ती माझी तीच फ्लाईट आहे. असं करून आम्ही योगायोगाने एवढ्या वर्षांनी एकत्र आलो. माझी मुलगी कॉकपिटमध्ये आणि मी बसले आहे. हा आनंद खूप अभिमान वाटत होता आई म्हणून, खरंच सांगते. आणि दुसरी मुलगी तिने MBBS केला, आता MD करते. खूपच कौतुकास्पद आहे, कारण आम्ही काय त्यांच्या अभ्यासात काही मदत करू शकत नाही ना कसल्या ह्याच्यात, पण आम्ही त्यांना सपोर्ट करतोय आणि त्यांनी तो आमचा विश्वास सार्थ ठरवला दोघींनी. आता शेवटचे काही प्रश्न आहेत माझे. तुम्ही अनेक मूवी वगैरे ह्या सगळ्यातून गेल्यात, अनेक गाणी, अनेक डायलॉग ह्याच्यात ना, पण एक तुमचा आवडता डायलॉग कोणता जो तुम्ही म्हणजे असे म्हणतात ना की नाही मला हा कधीही बघितला तर मला आधार देणारा वाटतो किंवा माझा हा आवडता आहे असा? मला नाही सांगता येत, पण मला आत्ता संपदा जोगळेकरांच्या नाटकातला पण एक डायलॉग खूप आवडतो की नातं हे असं नातं असतं की त्याची वीण उसवली की ते धावदोऱ्याप्रमाणे असतं. एकदा नात्याची वीण उसवली, त्याचं एक टोक ओढलं सर सर की त्याची सगळी वीण उसवत जाते. म्हणून नाती जपायची असतात. म्हणजे एवढं ते नात्यांचं मला असं वाटतं की तो नात्यातला ओलावा कमी होत चालला आहे, की एवढं माणूस स्पर्धेच्या युगात धावतोय, आपलेपणा कमी होत चालला आहे, लोकांचं तुमच्याकडे जाणं येणं कमी होत चाललं आहे. तर ते खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे जसं माझ्या सासूबाई अल्झायमर्स पेशंट होत्या, मला बऱ्याच वेळा वाटतं की पटकन त्या रिटायरमेंट झाल्यावर तुमची कॉन्टॅक्ट्स तुटतात, सगळं होतं की त्यांनी त्यावर परिणाम होतो. तर मला असं वाटतं तुम्ही सोसायटीमध्ये मिक्स होणं, सोशल असणं खूप महत्त्वाचं आहे. तर या आता भूमिकेविषयी आणि प्रेक्षकांना काय आव्हान कराल माझ्या? नक्कीच वजनदार, मला असं वाटतं कुठल्याही ऑडियन्सला आवडेल आणि वजनदार वाटेलच. आमचे निर्माते दिलीप जाधव, आमच्या संध्याताई रोठे आणि प्रांजली रोठे, तिन्ही निर्माते एवढे उत्तम मिळालेत आम्हाला की अष्टविनायक आणि विप्रा क्रिएशनचं नाटक आहे. उत्तम प्रयोग लावत आहेत आणि खूप छान बुकिंग वाढत चाललं आहे, आवडतं आहे. त्यामुळे मला वाटतं की रसिक प्रेक्षकांनी थिएटरमध्ये येऊन बघावं आणि पुन्हा प्रयोग संपल्यावर आम्हाला येऊन त्यांची मतं सांगावी. येस. थँक्यू सो मच अलकाताई. आणि हे जे वजनदार तुमचं नाटक आहे, तुमच्याप्रमाणे तुम्ही ज्या केलेल्या आत्तापर्यंतच्या भूमिका आहेत त्या जशा प्रेक्षकांच्या मनात आहेत तसं हे नाटक राहील यात काही शंका नाही. थँक्यू सो मच तुम्ही माझं. थँक्यू जय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.